नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्ही जर एमपीएससीची तयारी करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आज आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेबाबत एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत। स्पर्धा किती वाढली आहे आणि आपल्याला आता अभ्यासाची रणनीती कशी ठेवावी लागेल हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब नक्की करा। ऑफिशियल PDF डॉक्युमेंट सर्क्युलर मिळवायचे असतील तर व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। आणि जर मराठी स्वरूपामध्ये खूप इझिली तुम्हाला माहिती वाचायची असेल, रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकला क्लिक करून तुम्ही रीड करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार आगामी गट क पूर्व परीक्षेसाठी चक्क 12,63,253 उमेदवारांनी अर्ज केले आहेत। आणि जर आपण आत्ता 15 ऑगस्टनुसार पाहिलं तर जवळपास 15 लाख फॉर्म जे आहेत आत्तापर्यंत 15 लाख प्लस फॉर्म आलेला आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे, 15 लाखाहून अधिक अर्ज। सुरुवातीला आयोगाने फक्त 2,619 रिक्त पदांची घोषणा केली होती, पण नंतर विविध विभागांकडून आलेल्या मागणीनुसार ऐनवेळी तब्बल 3,088 अतिरिक्त पदांची भर पडली होती। याबद्दल मी ऑलरेडी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवला होता। आणि आता एकूण पदसंख्या 5,707 झालेली आहे। जागा वाढल्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांमधला उत्साह जो आहे तो वाढलेला आहे आणि म्हणूनच हा अर्जाचा आकडा जो आहे तो इथपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे। आता तुम्ही विचार कराल की स्पर्धा किती आहे, तर मित्रांनो गणिताचा विचार केला तर एका जागेसाठी तब्बल, जर इथली माहिती पाहिली आपण 12 लाख फॉर्मची, जर अधिकृत माहिती पाहिली जी शासनाकडे सध्या अपडेटेड आहे तर 221 उमेदवारांमध्ये थेट स्पर्धा असणार आहे एका जागेसाठी। आता 15 लाखापर्यंत फॉर्म गेलेला आहे तर तेच एका उमेदवार जे आहे एका जागेसाठी 230 ते 240 उमेदवार असणार आहेत। त्यामुळे अभ्यास वरवरचा करून चालणार नाही, तर तो अगदी सखोल आणि अचूक असावा लागेल। ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण राज्यभरात पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच OMR शीटवर घेतली जाणार आहे। अर्ज भरण्याची मुदत 10 ऑगस्टला संपली होती, पण काही कारणास्तव ती एक्सटेंडेड बी करण्यात आली होती। ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी जे आहे ती पण तारीख एक्सटेंड करण्यात आली होती। त्यामुळे अर्ज आय होप तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत भरलेला असेल। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ बनवायचं कारण की याच्यामध्ये आपल्याला जागा पाहायच्या आहेत, कोणकोणत्या पदासाठी जागा आहेत, काय काय आहेत। तर पाहूया की ह्या 5,707 जागांमध्ये सर्वात जास्त पदे कोणती आहेत। मित्रांनो, महसूल व वन विभागांतर्गत तलाठी या पदासाठी दीर्घ प्रतीक्षेनंतर 1,539 जागांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यापाठोपाठ लिपिक टंकलेखक या पदासाठी सर्वाधिक म्हणजे 2,344 पदे उपलब्ध आहेत। याशिवाय सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक 461, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी 254, नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा 230 अशा विविध महत्त्वाच्या पदांचा यात समावेश आहे। तुम्ही फॉर्म भरताना पाहिलंच असेल, ज्यांनी ऑलरेडी गेल्या महिन्यातच फॉर्म भरलेला आहे त्यांना सुद्धा ही पदं जे आहेत ते पाहायला भेटली असतील, नंतर अपडेट झालेले आहेत, कारण बऱ्याच जणांनी फॉर्म भरला त्याच्यानंतर तलाट्याची पदं जी आहेत ते ॲड करण्यात आली होती। मित्रांनो, स्पर्धा परीक्षा जे विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत महेश घरबुडे यांनी म्हटल्याप्रमाणे गटकच्या परीक्षा एमपीएससीकडे वर्ग झाल्याने विद्यार्थ्यांचा आयोगावरचा विश्वास दृढ झालेला आहे आणि हे विक्रमी अर्ज त्याचंच प्रतीक आहे। पण लक्षात ठेवा, 15 लाख अर्ज आले आहेत म्हणून घाबरून जायचं नाहीये। या 15 लाखांपैकी सिरियस अभ्यास करणारे विद्यार्थी मोजकेच असतात। तुमची स्पर्धा त्या सिरियस विद्यार्थ्यांशी आहे। तुमच्याकडे 2.5 ते 3 महिने आहेत, प्लॅनिंग करा, रिव्हिजनवर भर द्या आणि जास्तीत जास्त सराव प्रश्न सोडवा। स्टडी फ्लो अपडेट्स नेहमीच तुमच्या सोबतीला आहे। आपण इथून पुढेही अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीजवर व्हिडिओ आणणार आहोत। तर मित्रांनो, ही होती माहिती तलाठी भरती रिगार्डिंग किंवा जे ग्रुप सी आहे त्या भरती रिगार्डिंग। तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सर्व अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अचूक माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।